अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत 2047च्या संकल्पपूर्तीसाठी हवाई वाहतूक क्षेत्र निश्चितच मोठी योगदान देणार। देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमुळे बेलोरा अमरावती विमानतळाचे काम गेले शेवटावर। विदर्भातील अमरावती जिल्ह्याची स्वप्नपूर्ती करत आज आरसीएस उडान योजनेअंतर्गत अमरावती बेलोरा येथील विमानतळाचे उद्घाटन संपन्न। अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती करत आज आरसीएस उडान योजनेअंतर्गत अमरावती बेलोरा येथील विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडूजी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले। यावेळी अलायन्स एअरची मुंबई अमरावती मुंबई या पहिल्या उड्डाणसेवेचा प्रारंभ करत एअर इंडियाच्या फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनकडून प्रात्यक्षिक उड्डाणाचाही प्रारंभ झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन, कामगार मंत्री आकाशजी फुंडकर, माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार रवी राणा, आमदार सौ सुलभाताई खोडके, तिवसा मतदारसंघाचे आमदार, मोर्शी मतदारसंघाचे आमदार यांच्यासह माजी आमदार, खासदार, सन्माननीय लोकप्रतिनिधींसह अधिकारी तसेच इतर अमरावती जिल्ह्यातील नांदगाव, खंडेश्वर, तिवसा, मोर्शी, चिखलदरा, धारणी, अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार तालुक्यातील नागरिक उपस्थित होते। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार।